स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सो आज आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. जर तुम्हाला आजची लिंक कोणाला शेअर करायची आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये त्यांच्या, कारण आपण ते 3:15 कडे चालू करणार आहे मेडिटेशन. तर तुमच्याकडे 10-15 मिनिटं आहे. क्लास ऐकता ऐकता तुम्ही त्यांना लिंक शेअर करून त्यांना त्यांच्या जीवनातल्या जे काही प्रॉब्लेम आहे, दुःख आहे, त्यातनं थोडस रिलीफ देण्याचं काम तुम्ही आज करू शकता. ठीक आहे. सो जर तुम्हाला वाटतंय की तुमच्यापैकी कोणाला म्हणजे मित्र परिवाराला जर याच्यातनं थोडसही 1-2% त्यांचा तणाव, कारण पास्ट लाईफ मध्ये अगदी त्यांच्या जन्मापासूनची एखादी घटना त्यांच्या माइंड मध्ये त्यांना दुःख देत असेल, तणाव देत असेल, तर त्या सगळ्या दुःख आणि तणावातील घटनांपासून आज आपण रिलीफ होणार आहे आणि हेच रिलीफ आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. ठीक आहे. जस्ट आमची सुजोग थेरपीची बॅच संपली. रेडी. चला, तर तुम्ही फोन करू शकता बाकीच्यांना. तोपर्यंत आपण अवचेतन मन से कुछ आगे हा जो आपला थोडासा टॉपिक बाकी राहिला होता, तो टॉपिक आता आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. तर सबकॉन्शियस माइंड से कुछ आगे हा जो आपला टॉपिक राहिलेला होता, त्या टॉपिकला आता आपण कंप्लीट करतो आहे. चला पुढे जाऊ आपण. लेट मी शेअर द स्क्रीन. या स्लाइड पर्यंत आलो होतो ना त्या दिवशी आपण. यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, डू डिझायर इथपर्यंत आलो होतो की या स्लाइड पर्यंत होतो? कोण सांगेल? टाइप इन चॅट बॉक्स. कुठल्या स्लाइड पर्यंत होतो आपण? इथे, इथे की इथे? 3 पैकी कुठे होतो सांगा. या स्लाइडवर होतो? चॅट बॉक्स मध्ये सांगा. यहाँ तक? यस. चलो, थँक्यू. तर आपण होमवर्क दिला होता एक, की तुम्हाला एक स्वतःला नवीन लिस्टवर आणायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये 100% पॉझिटिव्हिटी आणि आनंदाची निर्मिती करायची आहे. ओके. सो ही ऍक्टिव्हिटी केली आणि स्वतःला पहिल्यांदा आपल्या लिस्टमध्ये पहिल्यांदा बघितल्यानंतर काय वाटलं आणि गेल्या 3-4 दिवसामध्ये जे तुम्ही डिलिटेशनची टेक्निक रेग्युलर करताय त्याच्यानी काय फरक पडतोय, त्याचे फक्त आपण 2 एक्सपिरियन्स घेणार आहे. ओके. 2 एक्सपिरियन्स घेणार आहे. एनीवन इज देअर जे आपल्याला एक्सपिरियन्स शेअर घेतील? आता डेट 3 आहे. कोणी आहे की ज्यांनी हे डिलिटेशनची प्रक्रिया कंटिन्यू करत आहे? 2 एक्सपिरियन्स, जास्ती नकोय मला, की ज्यांनी रोज डिलीट करतात आहे आणि आज 4 दिवसामध्ये हलकं झालेलं आहे आणि स्वतःला पहिल्या नंबरवर ठेवलेलं आहे. श्रेया मॅडम, कुठून आहात ते सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स सांगा. माईक अनम्यूट करा. हॅलो मॅम, हा बोला. मी श्रीरामवरून आहे. मला खूप भारी वाटतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी जी चिडचिड होती, राग होता, तो सगळा गेलाय आणि माझ्या मुलांमध्ये पण खूप फरक जाणवतोय मला. चला, ग्रेट, छान, थँक्यू. गोडांबे मॅडम बोला.
अनम्यूट अनम्यूट, माईक वर क्लिक करा. हो कर आले आता. आला आला, बोला. हा, माझा मी पहिला केला होता एक तुमचा पहिला, तर मला पॉझिटिव्ह खूपच वाटतं. आणि आता मी माझ्या स्वतःला पहिल्यांदा स्वतःला ह्याच्यात ठेवलेलं की मला स्वतःला चांगलं व्हायचं, आणि त्याच्या हिशोबाने माझं तर होत चाललं पण आहे. मी दिला स्टडी पण मी प्रॉपर करते आता मी पण आहे. तर छान वाटतं मला, आणि खूप स्वतःला खूप फ्रेश वाटतंय. आणि घरी मी एकटेच मला अजून छान करता पण येतात ते, आणि मला चांगला एक्सपिरियन्स मला ह्याच्यामध्ये खूप चांगला अनुभव आलाय मला. छान वाटतंय खूप मला पहिल्यापेक्षा. शर्मिला मॅडम लास्ट. हा बोला. काही खूपच छान वाटतंय. ऍक्च्युली स्वामी कृपेने पॉझिटिव्हनेस आधी होता, मग त्याच्यामध्ये काहीतरी लूपहोल्स होते, पण तुमच्या मार्गदर्शनाखाली एकदम छान झालं. आणि आमची यात्रा, अमरनाथ यात्रा टू गुड झाली. तुम्ही सांगितल्यात त्याप्रमाणे मी बॉल्स दिले आणि 90 लोक आम्ही सुखरूप गेलो आणि सुखरूप परत आलो. आणि दर्शन अतिशय छान झालं ताई. हे सगळं तुमच्यामुळे आम्हाला साध्य झालं. मनावर एक प्रकारचं दडपण होतं, पण तुमच्याशी बोलले, तुम्ही सांगितलं की बॉल्स तू दे, आणि त्या पद्धतीने सगळ्यांना दिलं. आणि खूप छान प्रवास झाला आणि सुखरूप आलो, आणि रोज प्रॅक्टिस करतोय. चला छान, थँक्यू. कोर्सचं सर्टिफिकेट आहे का इकडे? मेसेज आला. कोर्सचे आजचा डे 3 आहे. आधी सर्टिफिकेट देतो आपण, पण त्यांना देतो जे नेक्स्ट लेवलला येतात. त्याचा आता प्रश्न आला म्हणून मी कारण पण सांगून देते. पहिल्या 2 बॅचेस मध्ये ना मी सर्टिफिकेट सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला ज्यांनी क्लास अटेंड केला. पण ग्रुपवर तेव्हा होते 850-900 लोक, आणि क्लास अटेंड करणारे लोक होते 200-250, आणि सर्टिफिकेट साठी फॉर्म आले होते 450. मग ज्या 200 लोकांनी क्लास अटेंडच नव्हता केला ते लोक सुद्धा सर्टिफिकेट साठी अप्लाय करत होते, कारण इथे मी तेवढी मोठी लिस्ट कॅरी नाही करू शकत ना. तेव्हापासून आपण ते सर्टिफिकेट फ्रीवाल्या क्लासचं देणं बंद केलं, कारण ते आमच्या टीमला खूप त्रासदायक काम झालं ते सगळं हे करणं. आणि म्हणून जे लोक लेवल 2 लेवल 3 ला येतात त्यांना लेवल 1 लेवल 2 लेवल 3 या तिन्ही याचं सर्टिफिकेट आणि प्रॉपर रेकॉर्डिंग आमचं प्ले स्टोअरवर ऍप आहे, ऍप मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. सो त्याबद्दल सॉरी. ठीक आहे, कारण तुम्ही आमची अडचण समजू शकता. आधी लेवल 1 शिकून घ्या ना, काय काही करताय. मी 10 दिवसांचं सेशन म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपला काल क्लास झाला नाही तर या शनिवारी क्लास होणार आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. या शनिवारी सुट्टी नाही राहणार आहे, कारण ऑलरेडी आपली एक सुट्टी कालची झालेली आहे. त्याच्यामुळे आपला जो सेशन आहे मंडे टू फ्रायडेच्या ऐवजी यावेळेस सॅटर्डेला पण होणार आहे. ते याच्यासाठी कारण नेक्स्ट 27 ला आम्ही पूर्ण वर्टिक्सची टीम घेऊन 115 ते 25 त्यांचे फॅमिली मेंबर्स पकडून जवळपास 125 लोकांची टीम आम्ही हैदराबादला जातोय. तर त्याच्यामुळे आपल्याला एनी हाऊ नेक्स्ट फ्रायडेला आपला क्लास कम्प्लीट करायचा आहे. सॅटर्डेला सगळे लोक निघणार आहेत. सेकंड थर्ड लेवल आपण बघू ना. पहिले लेवल 1 तर शिकून घ्या, घाई खूप असते. पहिला वर्ग पास केल्याशिवाय दुसरीत पाठवणार आहे का तुम्हाला कोणी? ओके, चला सुरू करूया. आपण पहिले याला कम्प्लीट करू. तर त्या दिवशी तुम्ही लिस्ट लिहिली आणि त्याचा रिझल्ट दिला. का बरं आपल्याला करायचंय? कारण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, जे आपण शिकतोय लास्ट 2 डेज, डे 3 आहे, तर सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन हे एखाद्या सॉफ्टवेअर किंवा रोबोट प्रमाणे काम करतं. रोबोटला काय एक प्रोग्रामिंग दिलेलं असतं, त्याच्यानुसार तो कमांड फॉलो करत असतो. तर त्याच पद्धतीने आपण मनुष्य जेव्हा आपण आपल्या मनाला सूचना देत असतो आणि ती सूचना सतत सतत करत असतो, तेव्हा आपोआप आपल्या मनाची सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग होत असते. सबकॉन्शियस माइंडला अडचण काय आहे, चांगलं काय आणि वाईट काय हे कळत नाही. म्हणून एखादा व्यक्ती जर सतत दुःखात राहत असेल तर त्याच्या जीवनात दुःखच येतं, आणि एखादा व्यक्ती कमी याच्यात आनंदी राहत असेल तर त्याच्या जीवनात आनंदाचं म्हणतं. कारण तोचा आपण हो जाएगा, कर लेंगे, तो प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह वेने विचार करतो. आणि सगळं काही असून जेव्हा तुम्ही दुःखांचा विचार करता तर दुःखाचं आवरण आपल्या अवतीभोवती वाढत असतं. या हमारा हर एक विचार ही हमारे अवचेतन मन पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ता है. या यह कह सकते हैं कि हम जो कुछ भी सोचते हैं या कहते हैं उससे हमारे अवचेतन मन की प्रोग्रामिंग होते जाती है, और फिर बाद में कार्य को नियंत्रित करने अवचेतन मन ही हमारे कार्य को नियंत्रित करने लगता है. आपली प्रत्येक विचार धारणाचं निर्माण, आपल्या जीवनाचं निर्माण याच सबकॉन्शियस माइंडच्या प्रोग्रामिंग मध्ये होत असतं. सबकॉन्शियस माइंड काय करतो? आपल्याला जे पाहिजे तेच सूचना आपल्याला रोज त्याला जाणीवपूर्वक सांगावं लागते की व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट.
केव्हा सांगायची आहे? झोपताना आणि उठल्याबरोबर. त्याच्यासाठी मी उपाय काय सांगितला तुम्हाला? येलो पेजवर लिहून टाका रेड पेननी, किंवा रेकॉर्ड करा स्वतःच्या आवाजात. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट. या पद्धतीने तुम्हाला एक एक अफर्मेशन 3 टाइम्स रेकॉर्ड करून टाकायची आहे. अवचेतन मन वही करेगा जो आप सोचोगे, जो आप चाहोगे. हमारी सोच ही हमारा जीवन है. सोच बदलोगे तो जीवन बदलेगा. काय आहे? हमारी सोच ही हमारा जीवन है. सोच बदलोगे तो जीवन बदलेगा. और इसके लिए हमें क्या करना है? व्हाट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपेंड एंड ग्रो. सो ऑलवेज फोकस व्हाट एक्झॅक्टली यू वॉन्ट अँड नेव्हर फोकस व्हाट यू डोंट वॉन्ट. आता विचार करा, आपण आपला फोकस कुठे जातो? पाहिजे असलेल्या गोष्टींकडे की जे दुःख आहे त्याच्याकडे. फोकस आता चेंज करावा लागेल आणि स्वतःच बेस्ट फ्रेंड बना. आज तक खुद की खुशी के लिए दूसरों को जिम्मेदार ठहराए. आज दूसरों की खुशी के साथ साथ अपने खुशी को भी देख लीजिए. खुद के लिए समय निकालिए, क्योंकि दुनिया का सफल हो या असफल व्यक्ति हो, उसके पास मात्र 24 आवर्स ही है. सो प्लान योर 24 आवर्स. यू आर द मैग्नेट, डू ड्रीम, डू डिजायर. आप वो मैग्नेट है जो सपने आप देखोगे वहां तक पहुंच सकते हैं. डिसाइड. हर बात के लिए कम से कम 3 ऑप्शन तो होते ही, हमें वो ढूंढने पड़ते हैं. और वो ऑप्शन में से ढूंढे कि विच इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. क्योंकि जल्दबाजी में अगर कोई भी निर्णय लेना तो उसको शायद सफलता न मिले, पर अगर आप पूरे समझदारी के साथ कोई प्लान करते हो तो उसमें समस्या हमेशा मिलती है. क्योंकि सर्वोत्तम सुख ही हमारा जीवन है और इसका हमें स्वीकार करना है. घराच्या भिंतीवर कलाम सरांचे हे वाक्य प्रत्येक घराच्या भिंतीवर असलं पाहिजे. नाही तर घरात आंघोळ केल्यानंतर आरसा बघतोच आपण तयारी करताना, तर आरशाच्या तिथे चिटकून ठेवा. काय काय वाक्य आहे? आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आई एम अ विनर एंड टुडे इज माय डे. क्यों? हमें तो आज का दिन जीना है, कल हमें पता नहीं है, कल का दिन हो चुका है. मग रोज स्वतःला उठल्याबरोबर सांगायचं आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट. आजच्या दिवसात जे काही चॅलेंजेस माझ्याकडे येणार आहे त्याला मी फेस करणार आहे. आणि हे चॅलेंजेस फेस करण्यासाठी देव प्रत्येक क्षण माझ्यासोबत आहे. मी एक यशस्वी व्यक्ती आहे. आजचा दिवस माझा आहे, माझ्या यशाचा आहे, माझ्या आनंदाचा आहे, माझ्या सुखाचा आहे. डिक्लेअर करून टाक. आय एम द बेस्ट. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. I am the best, I can do it, God is always with me, I am a winner and today is my day. या वाक्यानंतर एक जगातली खूप पॉवरफुल प्रेयर आहे. नुसतं ही प्रेयर शिकण्यासाठी 5,000 ते 17,000 फी घेतली जाते, पण त्याचा सार एकच आहे जो मी आता तुम्हाला सांगत आहे. होपोनो प्रेयर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि याच्यात मी अजून एक वाक्य माझं ऍड केलेलं आहे, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कसं असतं ना, बऱ्याच आय एम सॉरी म्हणजे कळत नकळत माझ्याकडनं जर काही चुका झाल्या असतील. जसं आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुमच्या जीवनात पैशाची अडचण असेल, ठीक आहे, फायनान्शियल अडचण असेल, तर आपल्या हृदयावर हात ठेवायचा. आणि त्या फायनान्शियल अडचणमध्ये तुमचं एक अर्निंग गोल असेल, तर जसं आता माझं हे माय मंथली अर्निंग ऑफ 10 lakh. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. अशी प्रेयर तुम्ही स्वतःला जेव्हा आठवेल तेव्हा म्हणा आणि 44 टाइम्स म्हणा. एका वेळेस 44 मिनिटं म्हणा. तुमचे ब्लॉकेजेस दूर होतील पैशाचे. हृदय 3 महिने लागतात रिझल्ट दिसायला. अगदी आताच केलं आणि उद्या मला फोन आला, मॅडम काल प्रेयर केली होती, आम्हाला काही भेटलं नाही, असं नाही. मिळताय रिझल्ट. मी माझं स्वतःच्या याच्यातनं बघितलं. लास्ट इयर इथे माझा गोल वेगळा लागलेला होता, आता वेगळा लागलेला आहे, तोही कम्प्लीट झालेला आहे माझ्या गोलच्या आठवर. त्याच्यानंतर रिलेशनशिप, हे माय लवेबल रिलेशनशिप, आय एम सॉरी. किंवा हे माय हॅपी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ.
हे माय हॅपी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. माझ्या मुलासाठी मागच्या वर्षी मी प्रेयर बोलली होती. 90% of my child in 10th exam. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. 90 भेटले. ठीक आहे, माझं टार्गेट पण फायनान्शियल कम्प्लीट झालं. रिलेशनशिप मध्ये पण बेटर आय एम फाइंडिंग नाउ. सो या सगळ्या गोष्टीला ही प्रेयर तुम्हाला खूप मदत करणार आहे. 44 मिनिटं हे रेकीचा भाग नाही आहे. अजून आपण आतापर्यंत रेकीला सुरुवात केलेलीच नाहीये. बोला सारिका, काय म्हणताय? मॅडम ती आता तुम्ही प्रेयर सांगितली, ती प्रेयर आपण लिहिली आपल्या येलो डायरी मध्ये तरी चालेल ना एखाद्या ड्रीम सोबत? नाही नाही, ती लिहायची गरज नाही, फक्त बोलायचं. बोलायची. चालेल, थँक्यू मॅडम. ओके. हा एक पूर्ण याचा मोठा हे आहे, ते मी काय आता म्हणजे डिस्कस करत नाही इथे, कारण आपल्याला रेकी शिकायला आलोय आपण. ओके, सो एट लास्ट जे आपण सबकॉन्शियस माइंड शिकलो त्याचा लास्ट सार, हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार, व्हाट वी थिंक वी बिकम. भगवान बुद्ध. माझ्या घराच्या एंट्रन्स मध्ये, ऑफिस मध्ये कोणी येईल ना, तर सगळ्यात पहिले हेच वाक्य दिसतात भगवान बुद्धांच्या बाजूला लिहिलेले, एव्हरीथिंग इज माइंड, व्हाट वी थिंक वी बिकम. सो स्टार्ट योर पॉजिटिव लाइफ टुडे. आज हमें अपनी पॉजिटिव लाइफ की शुरुआत करनी है. आणि आता 2 ते 3 मिनिटं मी तुम्हाला देते, ज्यात तुम्हाला रिलॅक्स व्हायचंय आणि ज्यात मी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. सो बी रेडी. ओके, येत्या काही मिनिटांमध्ये 20 ते 25 मिनिटं राहील मेडिटेशन, आणि त्या मेडिटेशन मध्ये आपण पास्टच्या सगळ्या दुःखद आठवणींना विराम लावणार आहे. तर एक ग्लास पाणी पिऊन रेडी राहायचंय. किशोरी मॅडम, काय प्रश्न आहे? मॅम प्रश्न नाही, तुम्ही आता जे बोललात तर थोडं माझं नेटवर्क हे झालं. आता रेकॉर्डिंग बघून घ्याल. फक्त प्रेयर एकदा बोलून द्या, मी लिहून घेते. लिहून म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम पहिले बोलायचं. हे माय अर्निंग, ठीक आहे, हे माय हॅपी मॅरिड लाईफ, ठीक आहे, हे माय सक्सेस ऑफ लाईफ, असं अफर्मेशन देऊन आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. सो बी रेडी फॉर द मेडिटेशन. 44 मिनिटं नाही, 44 टाइम म्हणायची आहे.
रेडी? सगळ्यांची पोझिशन फक्त रूट चक्रापर्यंत दिसू द्या आणि फक्त भजन कीर्तन ऐकण्यासाठी बसू नका. तुम्ही पाहिजे समोर, तर मेडिटेशनचा फायदा होईल ना. ज्यांना शक्य असेल चष्मा काढून टाका. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांची जबाबदारी माझी नाही आहे, पहिलेच सांगते. बुवाचं कीर्तन ऐकायला आलेल्यांसाठी फायदा नाही आहे. व्हिडिओ ऑन ठेवा, रिझल्टची जबाबदारी माझी. ठीक आहे. या मेडिटेशनच्या वेळेस आजूबाजूच्या आवाजाचा त्रास होत असेल तर तुम्ही हेडफोन लावू शकता, बट व्हिडिओ शुड ऑन. जे लोक प्रवासात आहे त्यांनी चुकूनही आजचं मेडिटेशन अटेंड करायचं नाही. प्रवासात आहे, एखाद्या मशीनवर काम करत आहे, त्यांनी हे मेडिटेशन करायचं नाही. आधीच सांगते, ती तुमची स्वतःची जबाबदारी राहील. जे लोक प्रवासामध्ये आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये ही ध्यान साधना करता येत नाही. रेडी? स्मिता पाटील मॅडम, करायचं नाही मेडिटेशन, नका करू. शैला पाटील मॅडम, तुम्ही आडव्या बसले, जरा कॅमेरा हे करा. आयफोनला एनर्जी पाठवू की तुम्हाला एनर्जी पाठवू जे नावाने जॉईन नाही आहे? कुणाचा पास डिलीट करायचा, आयफोनचा की तुमचा? झायोमी, नेहा मॅडम डोकं कटताय. नेहा, सुवर्णा. ओके, लेट्स स्टार्ट नाउ. ओके ओके ओके. तिथून पुढे मी दिसणार नाही आहे, माझा फक्त आवाज येणार आहे. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय ना? आता जास्त क्लिअर येतोय का? ओके, सुरू करायचं. ओके, सो क्लोज युअर आयज. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. जेवढ्या सहजतेने आपण माझ्या आजच्या सूचनांना स्वीकाराल, तेवढ्या सहजतेने आपण आपल्या जीवनामधील पुढचे क्षण सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असे जगणार आहोत. जिथे कुठे बसलेले आहात तिथूनच आपण ही सुंदर साधना सुरू करतोय. आता या क्षणी फक्त श्वास तोच एक सत्य आहे, कारण आपल्या देहासोबत अगदी आपल्या जन्माच्या आधीच, या देहाच्या सुरुवातीपासून हा श्वासच एकमेव सत्य आहे जो आपल्या सोबत कनेक्ट आहे. आणि हा श्वासच एकमेव सत्य आहे जो आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सोबत राहणार आहे. तर या श्वासांचा आभार. ज्या कुठल्या ईश्वराला तुम्ही मानताय त्या ईश्वराचा आभार. ज्या कुठल्या गुरूंवर श्रद्धा आहे त्या गुरूंचा आभार. आणि ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय त्या आई वडिलांचा आभार. आणि स्वतःचा आभार. आज आपण एका सुंदर यात्रेला जाणार आहे.
आणि म्हणून आज या श्वासांच्या साक्षीसोबत या सुंदर यात्रेचा आपण अनुभव करणार आहे. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकायची आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकायची आहे. आज आपण या ध्यान साधनेतनं आपल्या मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त जीवनातील आनंद आणि यश याला आपण कुलूप बंद करणार आहे. मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील फक्त आणि फक्त चांगल्या आठवणींना कुलूप बंद करणार आहे. मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त चांगल्या आठवणींना आपण कुलूप बंद करणार आहे. कुलूप बंद करणार आहे. ज्याही नकारात्मक गोष्टी आहे, कटू आठवणी आहे, त्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना, कटू आठवणींना आज आपण मन लेवलवर, शरीर लेवलवर रिक्त करणार आहे. आज आपण आपल्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करणार आहे. आणि कळत नकळत आपल्याकडनं जर काही चुका झाल्या असतील, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या ऊर्जांना स्वीकाराल, तेवढाच सुंदर आपल्याला लाभही होणार आहे. चला अवलोकन करूया गेल्या 24 तासात ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्या सर्व घटनांचं अवलोकन करा. गेल्या 24 तासातील घटनांमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, बऱ्याच लोकांना तुम्ही भेटलात. या 24 तासात आपल्याला दुःख देणाऱ्या काही घटना घडल्या असतील, आपल्या मनामध्ये वेदना देणाऱ्या काही घटना घडल्या असतील. अशा सर्व दुःखद घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. माहिती आहे, मला माफ करणं खूप कठीण प्रक्रिया आहे, पण माफी त्या व्यक्तीसाठी नाही आहे. आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल जो द्वेष आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मकता येते, त्यासाठी माफ करायचं आहे. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने ज्याही व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला आहे, त्या व्यक्तीला माफ करून टाका. माफ करून टाका. आणि कळत नकळत आपल्याकडनं शब्दांनी, कृतीने आपण कुणाला दुखावलं असेल, मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. आपण मागितलेली माफी सहजतेने त्या व्यक्तीपर्यंत पोचत आहे. सहजतेने त्या व्यक्तीपर्यंत पोचत आहे. आणि आपल्या मनावरचं ओझं हळूवार हलकं होत आहे. आणि गेल्या 24 तासात ज्या ज्या चांगल्या घटना घडलेल्या आहे, बघा, आज तुम्ही मनामध्ये एक लॉकर बनवलेला आहे आणि तिथे त्या सगळ्या आनंददायक घटना, सुखाच्या संवादाच्या घटना, अगदी आनंदाचा प्रत्येक क्षण त्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. कुलूप बंद करायचं आहे. आता आपण आपल्या जीवनातील लास्ट 1 मंथ कडे बघायचं आहे. गेला 1 महिना किती घटना घडल्या आहेत. काही घटना आनंद देणाऱ्या असतील, काही घटना दुःख देणाऱ्या असतील. एकदा बघा, मनोमन अवलोकन करा 1 महिन्यातील घटनांचं. आणि त्या सगळ्या घटनांतनं चांगल्या घटना निवडायच्या आहेत.
आणि मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. आणि कृतीने आणि शब्दाने आपल्याला कोणी दुखावलं असेल, अशा काही घटना असतील, तर त्या समोरच्या व्यक्तीला माफ करून टाकायचंय. कुणाच्या कृतीने वाणीने आपण दुखावलं गेलं असेल, त्यांना माफ करून टाका. माफ करणं खूप कठीण प्रक्रिया आहे, पण तरी माफ करा. आणि कुणी आपल्या शब्दांमुळे दुखावलं असेल, आपल्या कृतीमुळे दुखावलं असेल, तर मनोमन त्यांची माफी मागा. आपण या ब्रह्मांडाचा अंश आहे. प्रत्येक सजीव या ब्रह्मांडाचा अंश आहे आणि वी आर कनेक्टेड. त्याच्यामुळे तुम्ही मागितलेली माफी सहजतेने त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. अगदी सहजतेने त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. चला आता आपण गेलं 1 वर्ष आठवायचं आहे. 1 वर्ष, 1 वर्षातले श्वास, 1 वर्षातील घटना आठवा. काही घटना खूप आनंद देणाऱ्या असतील, काही यशाचे क्षण, तर काही घटना खूप दुःख देणाऱ्या असतील. काही लोकांच्या जीवनात गेल्या 1 वर्षात खूप जवळचे व्यक्ती दूर गेले असतील, तर काही लोकांच्या जीवनात खूप अडचणी आल्या असतील. काही लोकांनी जीवनात खूप आनंद अनुभवला असेल. बघा, सगळ्या चांगल्या घटनांना, फक्त चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे सगळ्या चांगल्या घटनांना. आणि गेल्या 1 वर्षामध्ये ज्या ज्या वाईट घटना घडलेल्या आहेत, माफ करताना किंवा माफी मागताना जर अश्रू येत असतील, त्यांना थांबवू नका. कारण हेच ती परिस्थिती आहे ज्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. आज अश्रूंना संयमाचा बांध घालायचा नाहीये. आज वाहून जाऊ द्या त्या अश्रूंना, कारण त्या अश्रूंसोबत आपले दुःख, कष्ट सगळं वाहून जाणार आहे. कळत नकळत शब्दांनी, कृतीने, वाणीने जर कोणी आपल्याला त्रास दिला असेल, माफ करा त्यांना. गेल्या 1 वर्षातल्या सगळ्या घटनांमध्ये घडलेल्या वाईट गोष्टींना माफ करून टाका. आपल्याकडून कोणी दुखावलं असेल, मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. आज फक्त आनंदमय जीवन एवढंच स्टोरेज हवंय आपल्याला. खाली हो जाना है आज, खाली हो जाना है, पूरी तरह खाली हो जाना है, पूरी तरह खाली हो जाना है. कोई भी भाव हमें रोकना नहीं है अपने अंदर. पूरी तरह खाली हो जाना है, पूरी तरह खाली हो जाना है, पूरी तरह खाली हो जाना है, पूरी तरह खाली हो जाना है. आता गेल्या 10 वर्षांमध्ये पोचायचं आहे. मागचे 10 वर्ष, गेल्या 10 वर्षातील काळ, लास्ट 10 इयर्स बघा. त्याच्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी, एखादा खूप आवडीचा आनंदाचा क्षण असेल, गेल्या 10 वर्षामध्ये जे जे घडलं ते आनंदाचे सगळे क्षण मनाच्या गाभाऱ्यात स्टोअर करायचे आहेत. गेल्या 10 वर्षातील सगळे आनंदाचे क्षण मनाच्या गाभाऱ्यात स्टोअर करायचे आहेत. आणि या 10 वर्षामध्ये काही वाईट घटना घडल्या असतील आणि त्या घटनांसाठी जे जबाबदार लोक आहेत त्यांना माफ करून टाका. मोठ्या मनाने माफ करायचंय. कुणाही बद्दल द्वेष, क्लेश नाही ठेवायचा आहे. माफ करून टाका. कठीण प्रक्रिया असली तरी माफ करायचंय आपल्याला. माफ करून टाकायचंय, माफ करून टाकायचंय, माफ करून टाकायचंय. आणि कळत नकळत 10 वर्षात आपल्याकडनं काही चूक झाली असेल, मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. आता आपल्याला आपलं शाळा महाविद्यालयीन जीवन आठवा. कसं होतं ते जीवन. अनेक नव मित्र मैत्रिणी तुमच्या जीवनात होते. बघा त्यावेळेसचं जीवन कसं होतं.
याही घटनांमधले सगळे चांगले क्षण निवडून टाकायचे आहे. मनाच्या गाभाऱ्यातच फक्त आनंद लुटायचा आपल्याला, तो आनंद स्टोअर करायचा आहे. तुमच्या शालेय जीवनातला आनंद स्टोअर करायचा आहे आणि जीवनातील दुःखांना जबाबदार असलेल्या लोकांना माफ करून टाकायचं आहे. जी काही वाईट घटना तुमच्या आयुष्यात घडली असतील, एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल, सगळ्या सगळ्या घटनांना माफ करून टाकायचं आहे. आणि कळत नकळत याच्यात आपल्याकडनं काही चूक झाली असेल, आज मनोमन माफी मागा, मनोमन माफी मागा, मनोमन माफी मागा. आणि आता आपण त्या क्षणी जातोय, जो क्षण म्हणजे तुमच्या जन्माचा क्षण. बघा, तुमचा जन्मदिवस, ते एवढस छोटस बाळ तुम्ही बघा स्वतःला, जो निर्विकार होता, ज्याच्यात कुठलेही विकार नव्हते, कुठलेही विचार नव्हते. त्या ईश्वराने फक्त एक पवित्र जीव म्हणून तुम्हाला या पृथ्वीवर पाठवलेलं होतं. ते सुंदर बाळ तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या हातात बघा. तुमच्या जन्मामुळे तुमच्या आई वडिलांना झालेला दिव्य आणि भव्य आनंद बघा. तुमच्या जन्मासोबत तुमच्या आई वडिलांना एक सुंदर आनंद झालेला आहे, तो त्यांच्या चेहऱ्यावर बघा. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. तुमच्या जन्माने त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद झाला होता, जो त्यावेळेस तुम्ही बघू शकले नाही, पण आज बघू शकताय. आणि बघा, ईश्वराने तुमच्या हातात तेव्हा एक कोरी पाटी दिलेली होती, आनंदमय जीवनाची, ज्याच्यावर तुम्हाला तुमचं भविष्य लिहायचं होतं. आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं, ऐश्वर्याचं. तीच कोरीपाटी आता छातीजवळ घट्ट पकडायची आहे. तीच कोरीपाटी आता छातीजवळ घट्ट पकडायची आहे, घट्ट पकडायची आहे. आणि ती आत्ता वापस आणायची आहे. कारण इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत जीवनामध्ये आपल्याला परत एकदा तोच आनंद अनुभवायचा आहे, तोच आनंद अनुभवायचा आहे, तोच आनंद अनुभवायचा आहे. कीप स्माइलिंग. एक चेहऱ्यावर सुंदर स्माइल आणत परत यायचंय. ती पाटी सोडायची नाहीये, ती पाटी ज्याच्यावर आपल्याला जीवनाचा पुढचा आनंद पूर्ण लिहायचा आहे, ती पाटी जवळ घेऊन परत यायचंय. ती सुंदर पाटी जवळ घेऊन परत यायचंय. ती पाटी सुंदर जवळ घेऊन परत यायचंय. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. चेहऱ्यावर दिव्य आनंद घ्यायचा आहे, दिव्य आनंद घ्यायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दिस इज अ ब्युटिफुल लाईफ. इथून पुढच्या संपूर्ण जीवनात फक्त आणि फक्त आनंद आहे, परमसुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे, ऐश्वर्य आहे आणि दीर्घायुष्य आहे. इथून पुढच्या पूर्ण जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आहे. याच सकारात्मक ऊर्जांसोबत हळुवार परत यायचंय, हळुवार परत यायचंय. स्लोली कम बॅक, slowly come back, slowly come back, slowly come back. Very good, very good, very good. हळुवार डोळे उघडायचे आहेत आणि परत यायचे आहे. फिलिंग रिलॅक्स. दोन्ही हात सोडून सगळी एनर्जी आपल्यामध्ये आत्मसात करायची आहे. कसं वाटतंय? माफ करू शकलेत की नाही?
ओझं हलकं झालं? कसं वाटलं? प्लीज शेअर युअर थिंग. काय भावना होत्या? सो रेज युअर हँड. मीना मॅडम बोला, कुठून आहात आणि काय फील केलं? अनम्यूट करा, माईक ऑन करा. मीना मॅडम, हा बोला. मॅडम मी कळमून आहे यवतमाळकडे. आणि याच्या अगोदरही तुमचा क्लास केला होता, पण आज मला एवढं म्हणजे खूप हलकं वाटायलंय, कारण माझे मिस्टर नसल्यामुळं मला खूप काही त्रास झाला होता अगोदर. आणि मनामध्ये प्रत्येकाविषयी खूप निगेटिव्हिटी होती माझ्या मनामध्ये. प्रत्येकाविषयी वेगळाच राग होता, कारण खूप वाईट दिवस काढले. तर राग आज पूर्ण गेला माझ्या, म्हणजे खूप हलके हलके वाटायला लागले आज मला. म्हणजे खूप एवढं माझ्या डोक्यावरचं सगळं वजन आज माझं म्हणजे कमी झालं असं मला वाटायला लागलंय आज. ग्रेट. खूप छान वाटायलंय मॅडम आज तर. एवढं सांगायचं होतं. थँक्यू आज थँक्यू. खूप हलके झाले मी माझ्या म्हणजे मनाने शरीराने खूप हलके झाले. तोच तोच प्रयत्न होता आज की तुमच्या, कारण आपल्याला उद्यापासून रेकी शिकायची आहे आणि ती रेकीची नवीन ऊर्जा आपल्यात आत्मसात करण्यासाठी जे खाली व्हायचं होतं ना, त्याच्यासाठी आजचं हे प्रॅक्टिकल होतं. क्योंकि इसके आगे हमें सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य और दीर्घायु के लिए काम करना है. व्हेरी गुड, छान, थँक्यू. शर्मिला मॅडम. ताई नमस्कार. नमस्कार. माझ्या दोन्ही खरं तर मुलींचे डिवोर्स झाले, एकीचं पुन्हा रिमॅरेज झालेलं आहे. तर त्यांच्याबद्दल मनातून किती काढलं तरी कुठेतरी एक भावना अशी येत होती. पण आज खरंच संपूर्ण मी मोकळी झाले. कोणाबद्दलही त्यांची आकस नाही राहिलाय माझ्या. आणि म्हणजे मी ऑलरेडी हलकी होते, त्याच्यापेक्षा अजून लाईट झाली. खूप छान, खूप छान. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालंय ताई मला. थँक्यू. आणि खूप एनर्जी मिळते आणि खूप खूप धन्यवाद. कारण तो दिवस माझ्या आजही डोळ्यात पाणी येते की कसं सहन करू शकले. पण सगळ्यांना तेव्हाच माफ केलेलं. पण आज तर एकदमच कोणाबद्दल किंतु परंतु होणार नाहीये. एकदम ब्लॅक झाले. आता फक्त स्वतःवर फोकस आणि आपल्याला काही दुसऱ्यांना मदत करता येईल का, हे रेकी शिकून एवढंच माझं ध्येय आहे. नक्की मॅडम, ही तर सुरुवात आहे. पुढे तुम्ही खूप लोकांच्या कामी येऊ शकणार. आणि खरंच मला त्याच्यासाठीच मी हे शिकायचा, म्हणजे स्वामींच्या आदेशाने मी आज. आणि नक्की नक्की. तुम्ही भेटलात, म्हणजे इतक्यांचे माझ्याकडे नंबर होते, पण कधीच मला वाटलं नाही, कारण माझ्याकडे ना काही ध्येय नव्हतं. पण मी तुम्हाला सांगितलं की माझी एक मानलेली मुलगी आहे, तिचा 21 वर्षाचा मुलगा आहे. जन्मता तो तसा नव्हता ताई. तिच्यासाठी, त्या मुलासाठी मी म्हणजे हे एवढं पाऊल उचललं की काही चांगलं होऊ दे. नक्की करू शकाल मॅडम. माईक माईक बंद झाला तुमचा. नक्की तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकाल. माईक बंद झाला मॅडम. शर्मिला मॅडम बोला. मॅडम खूप खूप भारी वाटतंय आणि मला मी आवाज खूप कमी येतोय शर्मिला मॅडम तुमचा. आवाज चेक करा. हॅलो, आता येतोय का? हा बोला. ऍक्च्युअली तर तिला पण मी तुमचा नंबर दिलेला आहे, शेअर केलंय मी, लिंक पाठवते. पुढल्या याला ती स्वतः क्लास जॉईन करणार आहे आपला रेकीचा, चालेल. पुढली बॅच. ओके, ठीक ठीक. तर एक मिनिट शर्मिला मॅडम. हो. अच्छा, दोघी शर्मिला आहे का? शर्मिला जाधव आणि शर्मिला, त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं. हा, शर्मिला जाधव मॅडम बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. खरंच हे पाच लाईफ मेडिटेशन इतकं भारी आहे ना. मी मागचा अनुभव शेअर करते तुम्हाला. मागच्या वेळेला हे मेडिटेशन केल्यानंतर त्याच्या मागे एक थोडस सांगते तुम्हाला की माझ्या 2 नंदा आहेत आणि थोडं हे गेली 3 वर्षामध्ये आमच्यामध्ये तसं कम्युनिकेशन पण नव्हतं. मिसअंडरस्टँडिंग होतं काहीतरी.
दरवर्षी आमचं एक गेट टुगेदर असतं, पण गेली 3 वर्ष आमच्यात झालं नव्हतं. पण ह्या वेळेला मी गेले, आम्ही एकत्र आलो, तेव्हा मी विचार करून गेले की जे काय आहे ते सॉल्व्ह करायचं, असं बोलायचं तसं बोलायचं. पण मॅडम खरं सांगू, मी गेले जेव्हा त्या माझ्या समोर आल्या, एक घट्ट मिठी आणि एक सुंदरशी स्माईल, बस बोलायची गरजच लागली नाही. सगळं काही नॉर्मल झालं. म्हणजे मी तुम्हाला सांगते, पण माझ्या अंगावर आता काटा येतोय. टचवूड मॅडम, एवढा 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 फरक जाणवला. खरंच म्हणजे माझ्यासाठी व्यक्ती महत्वाच्या आहेत. त्यामुळे चुका माहिती नाही, कदाचित माझ्या पण असतील आणि त्यांच्याही असतील, पण आता मला काहीच आठवत नाही. आता ते फक्त सुंदर क्षण माझ्या पाठीशी आहे. खूप छान, एवढं सुंदर अनुभव ना मॅम, काय सांगू तुम्हाला. अप्रतिम, खूप छान. धन्यवाद. नीता राणे मॅडम, अनम्यूट करा, माईक ऑन करा मॅडम. हॅलो. हा, हा, नमस्कार मॅडम. हे जे आत्ताचं जे मेडिटेशन झालं, मला त्या संदर्भात असं सांगायचंय की जेव्हा तुम्ही सांगितलं की परत या परत या, त्यावेळेस मला एक खूप असा सुंदरसा लाईट ब्लू कलर जाणवला. आधी नुसता कलर जाणवला, त्यानंतर एक लोटसचा आकार म्हणजे कमळाचा आकार जाणवला. आणि हळूहळू जसं जसं तुम्ही सांगत होतात की परत या, बाहेर या, तर हळूहळू तो आकार कमी होऊन एक स्टारचा आकार निर्माण झाला. आणि मला असं जाणवत होतं की मी माझ्या, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आई वडिलांच्या कुशीत तुम्ही आहात, तर मला ते लिटरली असं सगळं अनुभव तो जाणवत होता की मी त्या क्षणातून आता बाहेर येते आहे. आणि त्यानंतर इतकं मन प्रसन्न आणि हे झालंय की मला बाकी तर पास्ट लाईफ मेडिटेशनचा तर अनुभव आहेच, चांगलाच आहे. आणि तुम्ही जे काही सगळं सांगता की तुमचं सगळं दुःख तुम्ही विसरा, हे तर आहेच. म्हणजे मी कंटिन्यू, माझं ही दुसरं सेशन आहे, मी दुसऱ्यांदा करते आहे, जॉईन झाली आहे. आणि पहिल्या सेशन पासून मी तुम्ही सांगता ते सगळं करते, तर त्याचे अनुभव तर मला येत आहेत. पण आताचं जे मला सांगायचं होतं ते फक्त मला हा अनुभव सांगायचा होता की अक्षरशः असं जाणवत होतं मला की मी त्या पास्ट लाईफ मधून हळूहळू हळू एक अत्यंत आतमध्ये आनंदाची अनुभूती घेत हे झालेली. आणि मला शहारे येत आहेत सांगताना की खूप खूप वेगळा एक अनुभव होता तो. म्हणजे या मेडिटेशनचा एक खूप वेगळा सेकंड अनुभव लेवल, मला मिळाला. आपला फर्स्ट लेवल मध्येच आपण अजून एक मेडिटेशन घेणार आहे. आता आपण पास्ट लाईफ नवीन ऊर्जा स्वीकारायची आहे, म्हणून आपण हे मेडिटेशन घेतलं. उद्यापासून आपण रेकी शिकणार आहे. आणि ते रेकी शिकल्यानंतर, औरा शिकल्यानंतर, चक्र शिकल्यानंतर प्रत्येक शरीराच्या ऑर्गनला हील करणार एक मेडिटेशन मी करून घेणार आहे, ज्याच्यातनं तुमचे शारीरिक दुःख कमी होणार आहे. आज आपण मनाला हील केलं, चांगलं स्टोरेज केलं. आपण नेक्स्ट मेडिटेशन जेव्हा घेऊ तर तेव्हा तुम्हाला पूर्ण त्याच्यातनं सकारात्मक ऊर्जांपर्यंत पोहोचणार आहे. आणि आपण येत्या शनिवारी आणि रविवारी आपला गुरुपौर्णिमेचं एक स्पेशल मेडिटेशन असतं दरवर्षी, तर रविवारी सकाळी 5:15 वाजता ती ध्यान साधना सुरू होईल. याचा लाभ घ्या, कारण वर्षातनं एकदाच ती संधी होते, मिळत असते. तर 5:15 वाजता आपलं ते सेशन राहणार आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे, तुमच्यासाठी. आज जर तुम्हाला खरोखर वाटलं असेल की थोडा तरी ध्यानाचा फायदा झाला, तर लोकांना खरोखर या संधीचा फायदा करून घ्या, कारण बांटने से ही बढ़ता है. तर त्याच्यामुळे ते तुम्ही, आणि संडेची लिंक अवश्य त्यांना पाठवा. शनिवारी मात्र 5:15 वाजता आपला शक्तिपात होणार आहे रेकीचा. 5:15 म्हणजे शार्प 5:15 ला. अर्धा तासाची प्रक्रिया चालेल, म्हणजे सगळं तुमचं सिटिंग अरेंजमेंट वगैरे बघून 5:15 ते 5:45 पर्यंत होईल, कारण मलाही 6 मुलांचा डबा बनवावा लागतो. तर त्याच्यामुळे 6च्या आधी 5:45 पर्यंत मलाही म्हणजे संपवायचं आहे. तर शार्प 5:15 ला शक्तिपाताला जॉईन करायचंय. ज्यांचा शक्तिपात होईल तेच नेक्स्ट लेवलला येऊ शकतील, ठीक आहे. आणि ज्यांचा शक्तिपात नाही होईल ते नेक्स्ट लेवलला येऊ शकणार नाही, ठीक आहे. ज्यांनाही बोलायचंय त्यांनी इथे इलेक्ट्रॉनिक हँड रेस करा, कारण आताही 391 लोक आहेत, मगाशी 415 लोक होते, त्याच्यातनं शोधायला मला त्रास होते. गुरुपौर्णिमेची लिंक मी हीच ठेवणार आहे, कारण सगळ्यांना सारखी लिंक मिळावी, म्हणून याच लिंकवर आपलं जे आहे ते कॉमन मेडिटेशन गुरुपौर्णिमेचं राहणार आहे, ठीक आहे. अपर्णा मॅडम बोला.
अनम्यूट करा. माईक व्हिडिओ बंद झाला मॅडम, माईक ऑन करा. माईकच्या बटनवर क्लिक करा. हा बोला. हा मॅडम, मी पुन्हा जॉईन झाली आहे, पण आता जेव्हा तुम्ही सांगत होता तर त्यावेळेला खूप वेगळं फील झालं. मुख्य म्हणजे डोळ्यांना धारा लागल्या होत्या त्यावेळेला, की जेव्हा तुम्ही मागचं सगळं सांगत होता तेव्हा. आणि खरोखर जाणवलं की खरंच आपण आईच्या कुशीत आहोत. मग पुढे काय झालं, मग आपल्याला किती आनंदाचे क्षण आले, आणि मुख्य म्हणजे दुःखाचे सगळे क्षण विसरून आनंदाचेच सगळे आठवले. कारण मी पुन्हा जॉईन झालेले आहे, कदाचित मागच्या याचा परिणाम तो असेल. तर सगळ्या आनंदाच्या क्षणांनी डोळ्याला धारा लागल्या होत्या. म्हणजे आज जाणवलं की खरंच आपण आनंदात आज आहोत, ते उगाच दुःखाला कवटाळून बसलेलो होतो. आनंद विसरून गेलो होतो आतापर्यंत सगळ्या. तर खूप छान, आज पुन्हा वेगळा अनुभव घेतला. थँक्यू. इकडे एक प्रश्न आलाय, शक्तिपात म्हणजे काय? तर रेकी ही एक गुरु शिष्य परंपरेनुसार चालते, आणि गुरु शिष्य परंपरेनुसार जेव्हा, आणि याच्यासाठी मी शनिवार ठेवलेला आहे की रविवारचा ध्यानाचा, जे गुरुपौर्णिमेची ध्यान साधना आहे, त्याचा तुम्हाला मल्टिपल फायदा व्हावा यासाठी आपल्याला म्हणून शनिवार मी निवडलेला आहे. नाही तर शनिवारी शक्तिपात सुट्ट्या संपल्यापासून मी घेत नव्हती, कारण मला खूप घाई होऊन जाते. पण मी ते घेणार आहे यावेळेस, तुम्हाला त्याचा फायदा व्हावा म्हणून. तर शनिवारचा शक्तिपात म्हणजे एनर्जी एक्सचेंज. यू विल फील द रेकी एनर्जी, ज्याच्यातनं तुमचे हात उपचारक हात बनणार आहे. आणि जसा स्पर्श केला तसा सोनं, असा जो राजा मिडासला आशीर्वाद भेटला होता, तुमच्या हाताने जिथे स्पर्श होईल तिथे रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन उपचार. तुमच्या हातातनं दुसऱ्यांचे दुःख कमी केले जाणार आहे. तुमच्या स्पर्शाने स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद निर्माण करू शकाल. मेडिटेशन घेत असताना एक गंमत तुम्हाला सांगते. काही लोकांचं मेडिटेशन मध्ये लक्ष नसतं, ते इकडे मेसेज टाईप करत होते. तुम्हाला त्रास व्हावा नाही म्हणून मी ते सगळे सेटिंग, ऍडमिन सेटिंग केलेली आहे पोस्ट मधून. आणि म्हणजे त्यांना त्या या मेडिटेशनचा लाभच घेता आला नाहीये, कारण त्यांचं लक्ष इकडे तिकडे होतं. दुसरे काही लोक जे घरी होते, त्यांच्या कुटुंबातले सदस्यांचा मेडिटेशनचा लाभ नाही घेऊ शकले, तर ते त्यांच्या चेहऱ्याकडे येऊन असे वाकून बघत होते की काय चालू आहे या व्यक्तीचं. आता विचार करा की हे सगळ्यांचं मेडिटेशन कम्प्लीट करताना मला माझ्या इमोशन्स, म्हणजे कधी कधी स्माइल येतं खरंच, की काय घरचे लोक आहेत की समोरचा व्यक्ती मेडिटेशन करून राहिले आणि त्याच घरातली मोठी व्यक्ती त्यांच्या चेहऱ्यासमोर येऊन वाकून बघते. लिटरली तेव्हा मला हसायला आला. पण तरी माझं मेडिटेशन घेणं सुरू ठेवलं मी. तर विचार करा, याच्यातनं काय लक्षात येतं, एकाच घरातला एखादा व्यक्ती त्या सुंदर ऊर्जांचा अनुभव घेतो आणि एखादा व्यक्ती त्या सुंदर ऊर्जांपासून दूर जातो. नशिबाची गोष्ट आहे असं आपण म्हणणार आहे. ओके, ट्रॅव्हलिंग मध्ये शक्तिपात होऊ शकत नाही. तुम्हाला शक्तिपातासाठी काय काय करावं लागणार तेही मी सांगते. 7 चक्रांपर्यंत तुम्ही दिसणं गरजेचं आहे. ज्यांचा व्हिडिओ बंद असेल त्यांचा शक्तिपात होणार नाही. आणि तुमच्या नावाने जॉईन करणं गरजेचं आहे. जसं झायोमी, रेडमी, OnePlus, आयफोन अशा नावाने जर जॉईन करणार तर मोबाईलचा शक्तिपात होईल, तुमचा नाही होणार. ठीक आहे. आणि मोबाईल एनर्जी देणार नाही, त्याच्यामुळे स्वतःचा शक्तिपात करून घेण्यासाठी तुम्ही उपस्थित राहणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसलं पाहिजे. पायाखाली काहीतरी आसन ठेवा. ठीक आहे, पायाखाली काहीतरी आसन ठेवणं गरजेचं आहे. मांडी घालून बसू शकता, चेअरवर बसू शकता, पण पायाखाली काहीतरी आसन ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय मिळालं हे प्रॅक्टिकली आपण शनिवारच्या सेशन मध्ये ऍक्टिव्हेशन पण करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या ध्यान साधनेचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. ठीक आहे. आणि अजूनही तुम्हाला वाटत असेल आजच्या ध्यान साधनेनंतर तुमच्या मित्र परिवाराला याचा लाभ व्हावा, तर तुम्ही उद्यापासूनही, उद्या आपण ऍक्च्युअल रेकी चालू करतोय, हे 3 सेशनचं त्यांनी आपल्या युट्यूबवरनं रेकॉर्डिंग बघू शकतात. ठीक आहे. आणि त्याचा अनुभव पण घेऊ शकता. हा, सुवर्णा मॅडम बोला. हॅलो. हा बोला. हा मॅडम, माझं आज आहे ना सकाळपासून फार डोकं असं जड वगैरे झालं होतं, पण मी आता मेडिटेशन केलं. ऑफिसमध्ये आहे, मला थोडा डिस्टर्बन्स होतो, तरी पण मेडिटेशन केल्यामुळे मला एवढं रिलीफ झालं की एकदम असं डोकं वगैरे कमी आलं ह्या मेडिटेशनमुळं. आणि मला अजून एक विचारायचं होतं मॅडम,
ऍक्च्युली तुम्ही ते फरशीमध्ये जे मीठ टाकून फरशी पुसायला सांगितली ना, तर ते मीठ टाकून फरशी पुसल्यानंतर मॅडम फार गरम होतात. म्हणजे 15 ते 20 मिनिटं हातपाय फार गरम होतात. असं का बरं? मॅडम ते एक काम करा, जे लोक हाताने फरशी पुसतात ना त्यांना, कारण ती निगेटिव्हिटी नाही, वायफरनी पुसते मी. वायपरनी मग नाही होऊ शकत. ते थोडंसं तुमचे जे निगेटिव्हिटी आहे ना ती जेव्हा निघते, जेव्हा हाताने, हे माझ्याकडनं सांगणार आहे, कारण आज जनरली सगळेजण मॉपचा वापर करतात क्लिनिंग साठी, मॉबच वापरते मी. तर त्याच्यामुळे ते गरम नाही होत. तुम्ही फक्त ते त्याच्याने दुरून मिक्स करा आणि हे करा, कारण ती जी घरातली निगेटिव्हिटी येते, जर तुम्ही हाताने पोचा करत असाल तर ती तुमच्या हाताला स्पर्श करते आणि मग त्या दिवशी तुम्हाला नकारात्मकता किंवा असं चिडचिड होऊ शकते. अच्छा, ठीक, ओके. कृष्णा सर बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी पहिल्याच वेळी तुमचं अटेंड करते वेबिनार, आणि सोमवारी पण नाही अटेंड करू शकलो असतो. तर आजचं जे रेकॉर्डिंग आहे ते मिळेल का सर? दररोजचं रेकॉर्डिंग मिळतं संध्याकाळपर्यंत, म्हणजे 6:30 पर्यंत माझे ऍक्च्युली बॅचेस असतात लाईव्ह. ते बॅचेस संपले की एक रेकॉर्डिंग अपलोड व्हायला कमीत कमी अर्धा तास 1 तास जातो, कारण 2 स्टेप मध्ये ते अपलोड होत असतात. तर त्याच्यामुळे ते तुम्हाला ग्रुपवर, ज्याही ग्रुपवर तुम्ही आहे तिथे मिळून जाणार. ओके ओके, धन्यवाद मॅडम. ओके, ठीक. सपना गांधी मॅडम. हॅलो, हा बोला. आवाज येतोय? येतोय. हा, आज तुम्ही रेकी करून मला खूप छान वाटलं, म्हणजे मन हलकं झालं माझं. आज जे महिन्याभर साठलेलं ते सगळं त्रास बाहेर पडून पडलं सगळं. हॅलो, हा ऐकते मॅडम, बोला. आवाज पूर्ण मन. हॅलो, हा येतोय, बोला. आवाज येतोय? आता येतोय, बोला. हा, मेडिटेशन केल्यामुळे खूप हलकं वाटतंय पूर्ण, असं म्हणजे मन हलकं झालं सगळं पूर्णच. ह्याच्या आधी म्हणजे 4-5 वर्षापूर्वी मी श्वसन क्रिया केलेली. हॅलो, हा बोला ना. हा, सुदर्शन क्रिया केली मी 4-5 वर्ष. सुदर्शन क्रियाचं रविशंकर सरांचं, तेव्हा तो जो त्रास झाला, त्यानंतर आता मी आज 5 वर्षांनी आज मी जे मेडिसिन केलं त्यातून मला ते पूर्ण हलकं हलकं झालंय म्हणत सगळं. खूप छान, छान. दीपाली मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला खूप टेन्शन होतं, जरा कमी झाले आता. म्हणजे माझ्या घरचे, म्हणजे माहेरची माझ्या बरोबर बोलत नाहीत आता, मुलगीच्या लग्नाला सांगितलं नाही म्हणून. तर म्हणजे त्यांना काय वाटलंय काय माहिती, माझी परिस्थिती नाही म्हणून मी कुणालाच लग्नाला बोलवलं नव्हतं. त्यामुळे ती नाराज आहेत माझ्या बरोबर. कोणी फोन करत नाही. आता 6-7 महिने झाले, कोणी फोन सुद्धा केलेला नाही अजून. तुम्ही फोन करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू. आता तुम्ही असं म्हणा, हे माझे माहेरची फॅमिली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. असं रोज 21 वेळा म्हणा, असं 44 वेळा म्हणा, तुम्हाला हळूहळू रिझल्ट येईल. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार सर. हा मुलगा आहे माझा. मंदार कुंभार बोलतोय. तर मी पण मेडिटेशन वगैरे करत असतो. कुठून आहात सर? मी कोल्हापूर मधून आहे. कोल्हापूर, अच्छा. अच्छा, मग मम्मीने मला सांगितलं की असा असं रेखीचा कोर्स चालू होतोय आपला. मग ठीक आहे, चालू करूया म्हटलं. बघ एकदा ट्राय करून बघ की काय फील होतंय. मेडिटेशन तर मी आधीपासून करतोय. योगा वगैरे केलेला आहे मी. कराटे ब्लॅक बेल्ट आहे, तायक्वांदो ब्लॅक बेल्ट आहे, परत टॅटू आर्टिस्ट आहे. त्या गोष्टी आहेत. पण आजचं जे तुमचं सेशन होतं, म्हणजे मी पण मगाशी मेडिटेशन करत होतो, तर मला असं फील होत होतं की तुम्ही, म्हणजे माझ्या आजूबाजूला काहीतरी ऑरा क्रिएट झाला आणि सगळी निगेटिव्हिटी काढून घेतली जाते, असं मला ऍक्च्युअल फील होत होतं. पण ते मी अजून म्हणजे शेअर नाही केलेलं कोणाला. तर हे म्हणजे काय, का, कशा पद्धतीमुळे होत होतं हे थोडं मला सर. समजायचं. ऍक्च्युली जे आपण एनर्जी, मी जे म्हटलं ना, व्हिडिओ ऑन ठेवा. व्हिडिओ ऑन असेल तर या ध्यान साधनेचा तुम्हाला, कारण आपल्याला आज तयार व्हायचंय. रेकी उद्यापासून जी आपण रेकी शिकणार आहे ती इतकी पवित्र ऊर्जा आहे की ती आपल्यामध्ये ग्रहण करण्यासाठी, जर आपल्या
मी तुम्हाला म्हंटल ना की हा जो ग्लास आहे, या ग्लासमध्ये जर आतून धूळ भरलेली आहे आणि मला याच्यात बरोबर. पाणी प्यायचं आहे, तर मी याच्यात वरून स्वच्छ पाणी ओतून फायदा नाहीये ना. जर मी डिरेक्टली रेकी शिकवली असती तर त्याचा फायदा झाला नसता. पण मी आता काय बरोबर. केलेलं आहे, या 2 ते 3 दिवसात आपण काय केलेलं आहे, हा ग्लास स्वच्छ करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मन आणि मस्तिष्कामध्ये जे नकारात्मक विचार आहे ते काढायचा प्रयत्न करतोय. आणि ते काढून जाण्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्निक शिकवल्या. कागदावर लिहून नकारात्मकता काढा. आजचं मेडिटेशन स्पेशल त्याच्यासाठी घेतलं की पाचच्या आठवणी त्याच्यातनं, म्हणजे उद्यापासून जी रेकी आपण घेणार आहे तर ती आपल्याला ग्रहण करण्यासाठी आपण तयार झालेलो असतो. ओके. कारण वरून आणि ती निगेटिव्हिटी काढण्याचा आजचा प्रयत्न मी ऍज अ हिलर म्हणून केलेला आहे, बाकी काही नाही. ओके. ते आता मला पण थोडं जाणवतंय की म्हणजे आता माझ्या म्हणजे शरीराला घाम सुटलेला आहे ऍक्च्युअल मध्ये. हा, कुणाला ऍक्च्युली कसं आहे, जेव्हा शक्तिपात होतं ना, संत पाणी आहे आणि त्याच्यात आपण दगड टाकला तर कसे त्याला वेगवेगळे वलय तयार होतात. अगदी त्याच हा. पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कुठे दुःख काही, आणि आपण जे स्टेबल यूज के 7 जीर आहे, तर जेव्हा हे आपण क्लिन्झिंग प्रोसेस चालू होते, ओके. ते डॉक्टर एनिमा देतात ना, नॅचरोपॅथी वाले, आयुर्वेदावाले, तर हा सगळं हा हा. जसं शरीरातनं निगेटिव्हिटी निघून जाते, तसं सुद्धा ओके. रेकी नंतर कुणाला त्रास होतो, कुणाला उलट्यांचा त्रास होतो, कुणाला फिवर येतो, कधी सगळ्यांनाच नाही होत बरं, एखाद्या वेळेस. कारण जर ब्लॉकेजेस खूप असेल, काही से तो निकलेगा. आणि म्हणून मी रेकी डिरेक्टली देत नाही किंवा रेकीचं अटुनमेंट लगेच करत नाही. त्याच्यासाठी पहिले मी, शेतकरी आपला आयडियल आहे, तर पहिले आपण ती पूर्ण पायाभरणी करतो. बरोबर. मशागत केली तर ते पीक हा, चांगलं येईल. छान, थँक्यू. आणि हा, बोला. पुण्याचे गौरी म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला हे म्हणजे सेशन अटेंड करण्यासाठी सांगितलं. तर त्यांचे खूप आभार की त्यांच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे सर, कारण ज्याच्यामुळे तुमच्यापर्यंत लिंक पोहोचली ना, त्याचा आभार पहिले मानायचं. कारण दॅट इज द मीडिएटर. ब्रह्मांडाने तुमच्यासाठी पाठवलेला तो माध्यम आहे, तर त्या माध्यमाचा पहिले आभार मानायचा. Yes, बरोबर आहे. आणि मम्मीला पण म्हणजे माझ्या म्हणजे घरातले वगैरे सगळे जास्त ती टेन्शन जास्त घ्यायची ना. मग मी तिला सांगायचो मेडिटेशन किंवा काय, पण ते एवढं तिला म्हणजे लक्षात मला पण एक्सप्लेन करता येत नव्हतं. कसं सांगायचं आणि काय सांगायचं. आणि मला पण इंटरेस्ट आहे मॅडम ह्या गोष्टींमध्ये, म्हणजे रेकी शिकण्यामध्ये आणि लोकांना शिकवण्यामध्ये, म्हणजे जेणेकरून आपण काहीतरी या जन्मात आलोय तर काहीतरी लोकांना देऊन जाऊ. लोकांना देऊन जा, बस तोच उद्देश. मी आता माझ्या 2 ते 3च्या बॅच मध्ये तेच शेअर केलेलं आहे आज, की जो आया है खाली हात कैसे भी जो खतम होने वाला है तो देकर जाओ. चला, वेळेची मर्यादा 4-10 झाले, आपल्याला थांबावं लागेल. एक लास्ट रंजिता मॅडमचा माईक ऑन केलाय, त्यांचं घेऊ आणि बाकीच्यांना लास्ट डेला सगळ्यांना चान्स देऊ. आता ज्यांचं राहिलं ना शेअरिंग, मी आता ऑफिसच्या मुलीला आपले सगळे ग्रुप ओपन करायला सांगते, ज्याच्यावर लिंक पाठवताय, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता. हा, बोला रंजिता मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी ना सकाळी 7 चक्राचं मेडिटेशन करत होती, तर माझा लेफ्ट हँड आहे ना एकदम असा इतका जम्प करत होता की मी खूप घाबरून गेली. मी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज पण केला मॅडम, कारण की मला एकदम घाम येत होता. इतका जम्प करत होता की मला अक्षरशः वाटलं मी एक हात स्थिर आहे आणि एक हात एकदम जम्प करत होता. हा, तर मला बोलायची इच्छाच होती आज, पण चला, लक आहे माझं की मला आज तुमच्याशी बोलायचा चान्स मिळाला. 4:30च्या बॅच मध्ये एक्सप्लेन करते मग, ठीक आहे का बरं तशी. मॅडम, मी जॉईन करू शकते 4:30ची बॅच? नाही, तुम्ही आहात का सेकंड लेवलला? मला वाटलं असाल. नाही मॅडम, मला ऍडमिशन घ्यायचं ऍक्च्युली, पण हे पूर्णपणे समजून घ्यायचं मला, कारण मला ना. नेक्स्ट बॅचला घ्या. ओके, पण मॅम मी ह्याच लिंकवर जॉईन करू शकते का? हो, लेवल 1 ही नाही, सेकंड लेवल 4:30ची बॅच तुमच्यासाठी नाहीच आहे, कारण तो सिलेबस वेगळा आहे, तुम्हाला कळणारच नाही. पण मग मॅम मला याचं काही सांगा ना, म्हणजे खूप जम्प करत होता, मग सकाळपासून मला तेच विचारायचं मॅडम, होतं. ते ब्लॉकेजेस दूर होतात, बाकी काही नाही. ओके ओके मॅम, ओके, थँक्यू मॅडम. म्हटलं थँक्यू वेगवेगळ्या मॅडम. पद्धतीने शरीरावर व्हायब्रेशन तयार होतात, त्यातला एक प्रकार आहे. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी थँक्यू मॅम. आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू.